पूर्ण हैंडवर्क है। हाँ, कितना 1200 रुपये मीटर बोला ना आपने? असं लांबून बघायची ना, मला असं वाटायचं खूप कॉस्टली असेल, विजेचा शॉक असेल, फरशीवरून घसरून पडणे किंवा 550 किंवा 800 पर्यंत तरी तुमची ही साडी मस्त तयार होऊन चावलेला वगैरे। तर ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या सीझनमध्ये आवळे मिळतात। तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये। सो आजचा जो दिवस आपल्या सर्वांसाठी मस्त जाऊ दे। ॲक्च्युली संध्याकाळी व्लॉग स्टार्ट केलेला आहे, कारण आता आम्ही चाललेलो ठाण्याला सियाला क्लासला सोडायला। आता जवळपास लवकरच सियाचं नाटक येते आहे, सो त्यामुळे खूप नाटकची म्हणजे रिहर्सल चालू आहे। सो त्यामुळे मग आता मला हिला सोडावं लागतं आणि माझी जी कामं आहेत ते मी आता काही दिवसासाठी म्हणजे स्टॉप केलेली आहेत, कारण आता हिच्यासाठी धावपळ करावी लागते ना। आता हल्ली पायल पण घरी नाही आहे, त्यावेळेला पायल घरात होती, पण आता यावेळेस पायल घरात नाही आहे। पायल आहे कॉलेजला, दिवसभर ती कॉलेजला असते, सो त्यामुळे सगळे आता जिम्मेदारी माझीच आहे। सो 9:30-10ला कधी सुटते, तर मग येताना कधी कधी मिस्टर घेऊन येतात, नाहीतर मग मला जावं लागतं आणायला। सो चला, असं आहे सगळं शेड्यूल चालू सकाळपासून। हां, रुटीन सगळं सकाळपासून काही ना काहीतरी चालूच आहे, कारण म्हणजे सगळी आपली जी डेली रुटीनची कामं असतात ते पण एक्स्ट्राही काही कामं असतात। म्हणजे आता बघा, आता मी निघाली तर सगळं जेवण संध्याकाळचं आवरून निघालेली आहे, प्लस हिला टिफिन पण दिला आहे, आणि परत अजून काय एक्स्ट्रा कपडे शिवायची होती ते पण शिवून घेतले सगळे। हां, ड्रेस वगैरे म्हणजे ते नवीन घेतलेले सगळे बँड्रावरून वगैरे, परत अजून जुनी वगैरे अशी शिलाई वगैरे उसळलेली ते सगळं म्हणजे शिवून घेतले, आणि सगळे अशी धावपळ चालू आहे। जरा पण असं 5 मिनटं पण पडायला भेटत नाही। एडिटिंग करायचं म्हटलं तर थोडंसं करते, परत ठेवून देते, परत काही नाही काही काम येते, असं झालं आहे। सो चला, असं सगळं हेक्टिक दिवस चालू आहे। जरा बाहेरची कामं असली की जरा थोडंसं म्हणजे तेही टेन्शन असतंच, पण तरी पण थोडं म्हणजे घरातली कामं मग थोडंसं हे होतं जरा, म्हणजे घरातली पण असतातच, सगळंच म्हणजे सगळं हेक्टिकच शेड्यूल चालू आहे, आणि अशी ही सगळी धावपळ चालू आहे। परत उद्या पण जायचं आहे मला आपलं कुठे अंधेरीला, सो मिस्टरांसोबतच जाईल। सो चला, भेटूया डायरेक्ट आपण ठाण्यालाच। अस्तर घ्यायला आली आहे, त्याचं ऑफ व्हाईटमध्ये मी घेतलं आहे ना ड्रेस, त्याला थोडंसं अस्तर पाहिजे, कारण कमरेपर्यंतच लावलेलं आहे अस्तर, पातळ वाटतं जरा खूपच आहे अस्तर। उधर है ना वो साइड, वो कॉटन है क्या? वो साइड? हाँ, वो कैसा मीटर है कॉटन का? हाँ, हाँ, ये प्योर जॉर्जेट बराबर, एकदम जो पतला होता है वो और सॉफ्ट होता है कपड़ा, और ये नहीं है ना, मैं साड़ी लेकर आऊँगी, मेरे पास है एक साड़ी जॉर्जेट का ही है, लेकिन उसके ऊपर अभी ब्लाउज सिलाना है। ब्लाउज मतलब होता नहीं है ना अभी, तो ब्लाउज का कपड़ा मिलेगा ना, मतलब हाँ। ये सैटिन वाला सब नहीं है, सैटिन वाले कपड़े। ये वाला लेस लगाने का ऊपर से, कौन सा कपड़ा बोला आपने? ये वाला नेट शिमर नेट, नेट शिमर नेट, हाँ शिमर नेट ना, वही। अच्छा लग रहा है, लेकिन ये सॉफ्ट बैठता है क्या? नहीं तो फिर बैठा वो ऐसे ही सेम बैठेगा वो, नहीं दिखाने में ऐसे दिखाते, फिर बाद में सॉफ्ट नहीं बैठता है, सामने आप फूक जाता है, फिर सेम कपड़ा ही है वो, ये सेम ही मटेरियल है। पकड़ो, ट्रेंडिंग चल रहा है, अलग अलग कलर है ना इसमें। कम नहीं करो क्या ऐसा? इतना मीटर लेंगे तो 5.5 मीटर, कुछ भी कम नहीं, फिक्स है। रिटेल होलसेल सब दोनों एक ही भाव है? अच्छा, हे सगळे सॅटिन कपडे आहेत बघा।
खाने वेस्ट और कौन सा फेमिना ना, फेमिना फैब्रिक। फर्स्ट टाइम आई हूँ मैं इधर। ये ऐसा ही है मेरा साड़ी शायद से। मैं रोज आती हूँ ना इधर, मेरी लड़की को छोड़ने आती हूँ क्लास, तो कल आऊंगी मैं, ठीक है। मैं वो साड़ी भी लेकर आऊंगी। ये भी जॉर्जेट ही है ना? हाँ, ये ऐसा है कलर, वो थोड़ा ब्राउन लग रहा है ना ये वाला। हाँ, ये दिखाओ थोड़ा, ये वाला, ये निकालो जरा, रेड। हाँ, ये कपड़ा कम है लगता है ना? हाँ, सेम है, लेकिन ये जॉर्जेट, ये जॉर्जेट नहीं है, लेकिन जॉर्जेट है से। हाँ वही, हाँ सेमी जॉर्जेट, ऐसे ही है वो भी। कैसा मीटर है? 100। ये भी वही सेमी है, फिर भी सेमी है ना वो। ठीक है, चलेगा। डायबल तो 120 रहेगा। मैं कल लेके आती हूँ। व्हाइट डायबल में इसमें 120 कौन सा वाला? ये व्हाइट डायबल, ये प्योर है। प्योर है। हाँ, ये 120 मीटर है। 120। हा कपडा बघ साडीसाठी। साडी मस्त वाटते, ट्रेंडिंग चालू आहे का? हा काय? त्यांनी मला तेच दाखवलं आल्या इथे। पण हे सॉफ्ट बसते मग साडी, म्हणजे अशी फुगत नाही ना? हा का? तुझा थोडा कपडा वेगळा आहे, छान वाटतं। हा, कलर छान आहे, मस्त। 5.5 मीटर में साड़ी बैठता है कि 6 मीटर? 5.5। ब्लाउज अगर उसी का ही रहा तो 6.5 मीटर। 6.5 मीटर। हाँ, वो ऐसा थोड़ा अभी डिजाइन वाले ब्लाउज सीते हैं ना अभी। हाँ ठीक है, चलेगा, देखते हैं। मस्त वाटत आहे, पण याच्या साड्या बनवायच्या, मस्त लेस वगैरे लावायची, भारी वाटते। कल आती वा? पूर्ण होलसेल रिटेल सगळं भाव एकच आहे बघा। ह्या नेट पण मिळतात बघा तुम्हाला, इथे नेट पण आहेत। ह्या काय हवं ते सगळं मिळेल तुम्हाला इथे। हे कैसा मीटर? नेट कैसा मीटर? सॉफ्ट आहे पण हा मटेरियल, हा एकदम बघा। ये नेट कैसा मीटर है? 50 रुपीज मीटर। मस्त आहे, कलर पण भारी वाटतं, एकदम लॅव्हेंडर कलर। भारी वाटते मला इथे। मी पहिल्यांदाच आली, पण मला एकदम छान वाटत आहे सगळं इथे। कपडा पण भारी आहे। ये ना? हाँ, रेयन कॉटन। इधर जाम कॉटन है। अच्छा, हाँ, ये वाला रेयन है बघा, हे वाला मस्त आहे, पण भारी वाटतं एकदम। यायला पाहिजे, मला माहिती नव्हतं, म्हणजे असं कुठं बघा, कुठं आलं गेलं की असं थोडं माहिती पडते, म्हणून थोडंसं बाहेर पडायलाच पाहिजे। चला, आता त्यांनी दाखवले म्हणून नेहमीच्या मी दुकानात जाते, तिथे त्यांनी सांगितलंय फेमिनामध्येचा तुम्हाला मिळेल, म्हणून मी इथे आली। तर खरंच मस्त वाटले, छान। आता माझे ब्लाऊज वगैरे बघायचे आहेत, म्हणजे साड्यांवरती ब्लाऊज होत नाही, आणि साड्या खूप चांगल्या आहेत, त्याच्यावरती आता घ्यावं लागेल। येईन मी उद्या। चलो, जिम्मी चू कपडा आहे ऑर्गॅन्झामध्ये, जिम्मी चू बघू लावून जरा। मस्त वाटतं ना, वांगी कलर छान। पूर्ण हैंडवर्क है। हाँ, कितना? 1200 रुपये मीटर बोला ना आपने? 1250 मीटर, आणि हा 350। हा हँडवर्क नाही, मशीन वर्क आहे म्हणून। हां, आबला वर्क। इसमें शेड है मिरर में। अच्छा, तो ते फेमिना शॉप आहे ना, ते बिलकुल झुडिओच्या बाजूलाच आहे बघा। हे झुडिओचं सगळं इथे, तर इथे बिलकुल
म्हणजे त्याच्या 2-3 शॉप नंतरच आहे. आणि मी जिथे नेहमी घेते ना, म्हणजे जे मी इथे ना फॅशन डिझायनरला यायची त्यावेळेला, म्हणजे क्लासला यायची त्यावेळेला माहिती पडलं, तर त्या शॉपमध्ये मी गेली आणि तिथे विचारलं तर अस्तरसाठी. त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जर असं अस्तर हवं आहे तर मग तुम्ही तिथे जा फेमिनामध्ये. तर मग मी येता जाता मी डेली बघायची तिथे फेमिनामध्ये, पण मला असं वाटायचं की खूप महाग वगैरे असेल, कारण खूप ते कॉस्टली असं वाटायचं दिसाय, म्हणजे ते शॉपच असं आहे एवढं मोठं. तर मी असं लांबून बघायची आणि मला असं वाटायचं खूप कॉस्टली असेल. पण मी आत्ता जेव्हा तिथे बघितलं तर खरंच खूप चांगलं आहे. आणि आपण असं बाहेर जर गेलं तर 2-3 हजार अशी साडी तर होतेच होते, म्हणजे त्याची प्राईस वगैरे बघितलं तर. पण इथे जर असं घेतलं तर 550 किंवा 800पर्यंत तरी तुमची ही साडी मस्त तयार होऊन जाते एकदम. आणि खरंच खूप छान वाटलं मला. आता मी त्यांना सांगितलं मी उद्या येते, साडी पण घेऊन येईन आणि उद्या म्हटलं पूर्ण शॉपचा ब्लॉग पण करेन. तर बोलले ठीक आहे चालेल या उद्या. सो उद्या येईन मी. आता थोडंसं एवढं काही डिटेलमध्ये दाखवलं नाही मी तुम्हाला, थोडंच दाखवलं. सो चला आता घरी जाते. असं स्टँड आहे बघा माझ्याकडे घरी, पण याच्यातलं ना हे काय स्प्रिंग निघालं काय निघालं माहिती नाही, लागतच नाही अजिबात. आता याला हे झाकण पण येतं असं बघा, सगळं वेगवेगळं यायला लागलं. आणि सेल्फी स्टिक दाखवा, ती सेल्फी स्टिक. आता ही सेल्फी स्टिक आहे ना, आता हे बघा हे सगळं तसंच आहे सेम माझ्याकडे. हे बघा केवढी मोठी होते, एवढं सेम असंच होतं माझं पण, एवढं मोठं होतं बघा. त्यांची हाईट बघा आपल्या हाईटपेक्षाही मोठं. पण नाही का हे जे स्टँड आहे ना, हे खालचे 3 त्यातलं एक गेलं. आणि असे माझ्याकडे 3 सेल्फी स्टिक आहेत, 3ही सेल्फी स्टिकचे असंच झालं आहे. तर काय करायचं, आता यांना बोलली मी कि ये बोलते हैं कि कल लेके आ जाओ, सब मैं लगा के दूँगा. दिखाओ ना वो. मैं फर्स्ट टाइम. कौन सा फ्रूट्स बोलते हैं इसको? क्या? अवाकाडू. मोबाइल में गूगल में सर्च मार रहे. हाँ मैंने खाया नहीं है. 100 का 3 दो तो लेती हूँ. हाँ ठीक है, लो पकड़ो. ये नहीं चाहिए, मैंने कभी खाया, टेस्टलेस होता है बोल रहे. ये 200 का 3. कल खाना क्या आज खाना है? क्या अभी खाना है कल खाना? कभी भी खाने का, ऐसा कुछ नहीं, आज भी खाने का है. हाँ खाने का है, आज और कल में 100 का 3 दो. अभी नहीं ले जाएंगे, कभी नहीं खा पाएंगे. हाँ नहीं अभी नहीं ले जाए, कल लेकर जाऊंगी. मैं डेली आती हूँ, कल लेकर जाऊंगी. नहीं आज ये लिया तो कल वो लेंगे. इथे बघा ठाणे स्टेशनलाच हा कॅम्प लागलेला आहे. आता किती तारखेपर्यंत आहे ते माहीत नाही, मी विचारते त्यांना. पण तुम्ही बघा ठाणेकरांना किंवा बाकी इतर पण असतील तर तुम्ही हे 10 लाखाचा विमा, अपघात विमा म्हणून आहे. तर इथे तुम्ही बघा स्टॉप करून तुम्ही इथे डिटेल्स वाचू शकता. अपघात असेल, विजेचा शॉक असेल, फरशीवरून घसरून पडणे किंवा गाडीवरील ॲक्सिडेंट वगैरे असं काही असेल, किंवा साप चावलेला वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला 10 लाखाचा विमा मिळेल 549 रुपयामध्ये. म्हणजे एवढा खर्च येईल मला वाटतं, असं काहीतरी. ओ किती तारखेपर्यंत आहे हा कॅम्प? 10 तारखेपर्यंत. इथेच असणार आहे ठाणेला. ओके हे बघा इथेच आहे, ठाणे स्टेशनलाच आहे बरं काय हे. तर कोणाला काही काढून घ्यायचं असेल तर काढू शकता. म्हटलं चला तुम्हाला एक इन्फॉर्मेशन द्यावी. इथून जात होते तरी ते खूप गर्दी दिसली, तर म्हटलं चला दाखवूया हे पण आपल्या व्लॉगमध्ये. सो चला कांजूरला उतरले मी आणि आता मला गाडी घ्यायला जायचं आहे, कारण मिस्टरांनी सर्व्हिसिंगला दिलेली आहे गाडी. आणि मिस्टर बोलले की मी जातो डायरेक्ट तिला, म्हणजे सियाला ठाण्याला घ्यायला. आणि आता मी असा विचार केला होता, कारण काल पण तसंच केलं त्यांनी, पण काल मला बोलायला लागले की माझे पाय दुखत आहेत. म्हणून म्हटलं आज मी तिथेच थांबणार होते, पण मच्छर वगैरे असणार, कुठं थांबत बसू. म्हणून म्हटलं घरी यावं वापस आणि मग परत नंतर जावं, असं झालं विचार. तर मिस्टर बोलतात की नको तू गाडी घे आणि घरी जा, आणि मी जातो बोलले डायरेक्ट तिला घ्यायला. सो आता इथून मी गाडी घेणार आणि मग परत हे काय काम ते करणार आणि मग घरी जाणार. सो चला तसं शेअर करते मी तुम्हाला. आवळे घ्यावं, कारण आता ह्या सीझनमध्ये आवळे मिळतात, तर आवळे घेते आहे. 60 रुपये किलो बोललात ना, 50 नि द्या ना. बाई मला आणते 50, मी 500 किलो घेतो. काय मी उद्या चाललोय बाहेर गावी म्हणून 60 नि देत आहे का? चला आवळे घेते, मग नंतर गाडी घेणार आणि मग घरी जाणार.
आवळ्याचं मी काय करणार आहे ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे, पण ह्या ब्लॉगमध्ये नाही, दुसऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करेन. किलो द्या. चला गाडी आपली रेडी आहे आणि आता जाऊया आता. सो आता गाडी वगैरे ठेवली घरी आणि सामान होतं ते सामान पण ठेवलं आणि आता म्हटलं फूट मसाजसाठी चालली आहे, कारण रोज डेली जायचं असतं. 8 दिवसाचं पॅकेज घेतलं आहे मी. सो आजचा 4था दिवस आहे आजचा. सो रोज येत असते इथे. 7 ते 9 यांचं ओपन असतं शॉप. चला दाखवते तुम्हाला. हां हे बघा शॉप त्यांचं. चला